स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. Let's see types of acceleration. First type of acceleration is uniform acceleration. If velocity of an object changes equally to equal time interval. जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टची velocity ही इक्वल टाईम इंटरवलमध्ये इक्वल चेंज होत असेल त्याला युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असं म्हणतात. सेकंड टाईप इज नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. The velocity of an object changes unequally to equal time interval. Non-uniform म्हणजे the velocity of an object changes unequally to equal time interval. Equal time interval मध्ये velocity ही unequal change होत असेल तेव्हा त्याला non-uniform acceleration म्हणतात. Positive acceleration when the velocity of an object increases with time. Velocity of an object increases with time त्याला पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणतात. फॉर एक्झाम्पल पुशिंग अ कार. पुश म्हणजे ढकलणे. जेव्हा आपण एखादी गाडी आहे हातगाडी आहे तेव्हा ढकलतो म्हणजेच तिची जी डायरेक्शन असते ती डायरेक्शन इन व्हिलॉसिटी म्हणजे तिची ॲक्सेलरेशनची जे डायरेक्शन असते द ॲक्सेलरेशन is in the direction of the velocity. Fourth one is negative acceleration when the velocity of an object decreases with time. वेळेनुसार एखाद्या ऑब्जेक्टची velocity कमी होत असेल तेव्हा त्याला निगेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड डिॲक्सेलरेशन ऑर रिटार्डेशन. त्याला काय म्हणतात डिॲक्सेलरेशन किंवा रिटार्डेशन असंही म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल पुलिंग अ कार्ट वेन इट इज मूव्हिंग अलॉंग अ स्लोपी रोड. जेव्हा एखादी हातगाडी आहे ते आपण स्लोपी रोडवरून ती जात आहे आणि ती स्लोप असल्यामुळे रस्त्याला ती पुढे पुढे जात असते पण पुल म्हणजे ओढणे आपण तिला मागे ओढतो म्हणजेच इट्स डायरेक्शन इज अपोजिट इन द डायरेक्शन ऑफ व्हिलॉसिटी. म्हणजे तू पुढे जात असते पण तिला आपण मागे ओढतो म्हणजे तिची जी डायरेक्शन आहे ती अपोजिट असते व्हिलॉसिटीच्या म्हणून ते निगेटिव्ह ॲक्सेलरेशन. झिरो ॲक्सेलरेशन इफ द व्हिलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट रिमेन्स सेम विथ रिस्पेक्ट टाईम. एखाद्या ऑब्जेक्टची व्हिलॉसिटी रिमेन्स सेम म्हणजे व्हिलॉसिटी इज नायदर इन्क्रीजेस नॉर डिक्रीजेस म्हणजे ती वाढत पण नसेल आणि कमी पण होत नसेल त्याला म्हणतात झिरो ॲक्सेलरेशन. फॉर एक्झाम्पल द मोशन ऑफ ए बॉडी इन अ स्ट्रेट लाईन विथ अ कॉन्स्टंट स्पीड. एखादी कार आहे समजा ती स्ट्रेट लाईनने कॉन्स्टंट स्पीडने जात आहे तर तिचं जे ॲक्सेलरेशन आहे ते झिरो ॲक्सेलरेशन आहे. लेट्स सी द डिस्टन्स टाईम ग्राफ for uniform motion. In the table you have given distances covered by a car in fixed time intervals and draw a graph distance against time. आणि आपल्याला काय सांगितलं आहे की एक कार आहे आणि ती फिक्स टाईम इंटरवलमध्ये डिस्टन्स कवर करते आहे आणि ड्रॉ ए ग्राफ ऑफ आणि असा ग्राफ ड्रॉ करा की तो डिस्टन्स अगेन्स्ट टाईम आहे किंवा डिस्टन्स वर्सेस टाईम आहे. अँड एक्स ॲक्सिसवर त्यांनी टाईम घ्यायला सांगितलं आहे आणि वाय ॲक्सिसवर डिस्टन्स घ्यायला सांगितलं आहे. हॉरिझॉन्टल लाईन इज अ एक्स ॲक्सिस, व्हर्टिकल लाईन इज अ वाय ॲक्सिस अँड हॉरिझॉन्टल लाईन अँड व्हर्टिकल लाईन जिथे इंटरसेक्ट होत आहे तिथे असतात पॉईंट ओरिजिन ऑफ ए पॉईंट म्हणजे 0 0. आता ग्राफ काढण्यापूर्वी बिफोर प्लॉटिंग द ग्राफ वी विल चूज द स्केल. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 सेकंद, वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 15 मीटर्स. ऑन एक्स ॲक्सिस 10, 20, 30, 40, 50, 60 हे टाईम इन सेकंद and on y-axis 15, 30, 45, 60, 75, 90 is a distance in meter. आता आपण
हे जे टाईम आणि डिस्टन्स आहे ते प्लॉट करूया ग्राफवर. जेव्हा 10 सेकंदाचा टाईम आहे तेव्हा 15 मीटर डिस्टन्स कवर केलं आहे. 20 सेकंद आहे तेव्हा 30 मीटरचं डिस्टन्स कवर केलं आहे. 30 सेकंद असताना 45 मीटरचं डिस्टन्स कवर केलेलं आहे. 40 सेकंद असताना 60 मीटरचं डिस्टन्स हे कवर केलेलं आहे. 50 सेकंद असताना 75 मीटरचं डिस्टन्स कवर केलं आहे. आणि 60 सेकंद असताना 90 मीटरचं डिस्टन्स कवर केलं आहे. आणि हे पॉईंट आपण जॉईन केले तर आपल्याला डिस्टन्स अगेन्स्ट टाईम हा जो ग्राफ मिळतो हा स्ट्रेट लाईन ग्राफ मिळतो. आणि स्ट्रेट लाईन काय इंडिकेट करतं तर ऑब्जेक्ट हॅव अ युनिफॉर्म स्पीड. आणि युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय? अन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्सेस in equal time interval, so the graph distance versus time is a straight line graph. Next graph is a distance time graph for non-uniform motion. In this table also given the distances covered by bus in equal time intervals. Draw a graph distance against time and take a time on x-axis and take a distance on a y-axis. आपल्याला हे डिस्टन्स टाईम जे आहे ते सेकंदमध्ये दिलं आहे आणि डिस्टन्स हे मीटरमध्ये दिलेलं आहे. टाईम जो आहे तो इक्वल इंटरवलचा टाईम आहे परंतु डिस्टन्स आपल्याला इक्वल दिसत नाही आहे. तर पहिले आपण स्केल घेऊया. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेकंद. 5, 10, 15, 20, 25. ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मीटर्स. 10, 20, 30, 40, 50 अँड 60. आता हे जे पॉईंट आपल्याला दिले ते आपण प्लॉट करूया. जेव्हा 5 सेकंद असेल तेव्हा 7 मीटर डिस्टन्स कवर केलेला आहे. इथे हा पॉईंट आपल्याला मिळालेला आहे. आणि 10 सेकंद जेव्हा आहे तेव्हा 12 मीटरचं डिस्टन्स कवर केलेला हा पॉईंट आहे. 15 सेकंद असताना 20 मीटरचं डिस्टन्स कवर केलं आहे. 20 सेकंद असताना 30 मीटरचं डिस्टन्स कवर केलं आहे. 25 सेकंद असताना 41 मीटर डिस्टन्स कवर केलेलं आहे. 30 सेकंद असताना 50 मीटरचं डिस्टन्स कवर केलं आहे. आणि 35 सेकंद असताना 58 मीटरचं डिस्टन्स कवर केलं आहे. आणि हे सगळे पॉईंट आपण जॉईन केले तर आपल्याला असा कर्व ग्राफ हा मिळतो. आणि हा कर्व ग्राफ काय इंडिकेट करतो तर डिस्टन्स चेंजेस नॉन युनिफॉर्मली विथ टाईम. टाईम बरोबर चेंज होतं, इक्वली चेंज होतं आहे पण त्या प्रमाणामध्ये डिस्टन्स चेंज होत नाही. सो द बस हॅविंग अ नॉन युनिफॉर्म मोशन. आणि आपल्याला विचारलं आहे की डज द ग्राफ शो डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी बिटवीन डिस्टन्स अँड टाईम. डिस्टन्स आणि टाईममध्ये डायरेक्ट प्रपोर्शन आहे का? नाही. तर त्यांच्यामध्ये इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. म्हणजेच डिस्टन्स हे अनइक्वली चेंज होतं आहे इन इक्वल टाईम इंटरवल. लेट्स सी द velocity time graph for uniform velocity. A train is moving with a uniform velocity of 60 km per hour for 5 hours. The velocity time graph for this uniform motion is shown in figure 1.7. ट्रेन जी आहे ती युनिफॉर्म विलॉसिटी म्हणजे 60 किलोमीटर पर आवर तिची विलॉसिटी आहे आणि 5 तास सातत्याने ती वेगात आहे. द विलॉसिटी टाईम ग्राफ फॉर दिस युनिफॉर्म मोशन इज शोन. याच्यामध्ये आपल्याला ते युनिफॉर्म मोशन ग्राफच्या माध्यमातून दाखवले आहे. तर इथे आपण बघतो की ऑन एक्स ॲक्सिस टाईम इज टेकन इन आवर अँड ऑन वाय ॲक्सिस विलॉसिटी इज टेकन किलोमीटर पर आवर. 1 आवरला विलॉसिटी 60 किलोमीटर पर आवर आहे. 2 आवरला 60 किलोमीटर पर आवर आहे. म्हणजेच 3 आवरला विलॉसिटी 60 किलोमीटर पर आवर आहे. तर प्रत्येक आवरला आपण इथे जर बघितलं तर विलॉसिटी ही कॉन्स्टंट आहे. म्हणजे ती इन्क्रीज पण होत नाही आणि डिक्रीज पण होत नाही.
With the help of the graph, how will you determine the distance covered by train between 2 and 4 hours? तर ह्या ग्राफवरून आपण हाऊ विल यू डिटरमाइन डिस्टन्स कवर्ड बाय द ट्रेन, ट्रेनने 2 ते 4 तासामध्ये जे अंतर कव्हर केलेलं आहे ते कसं काय तुम्ही काढाल? तर आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला, इथे व्हिलॉसिटी आहे 60 किलोमीटर पर आवर, टाईम जो आहे 2 to 4 आवर्स म्हणजे 4 - 2 म्हणजे 2 येणार. आणि आपल्याकडे फॉर्म्युला आहे व्हिलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, और व्हिलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट आपण एस या अल्फाबेटने पण दाखवतो. क्रॉस मल्टिप्लाय होणार आहे व्ही इंटू टी इज इक्वल टू डी. व्हिलॉसिटी 60 किलोमीटर पर आवर आणि टाईम जो आहे 2 आवर, 4 - 2 2 आवर, आवर कॅन्सल, आणि डिस्प्लेसमेंट किती आलेलं आहे आपलं 120 किलोमीटर हे डिस्टन्स. द डिस्टन्स कवर्ड बाय ट्रेन बिटवीन 2 and 4 hours is 120 kilometer. Second question is there a relation between the distance covered by a train between 2 and 4 hours and the area of a particular quadrangle in the graph? What is the acceleration of the train? तर आपण ट्रेनने जे डिस्टन्स कवर्ड केलेलं आहे ते आणि एरिया ऑफ ए पर्टिक्युलर क्वाड्रँगल. आता क्वाड्रँगल कोणता आहे? ABDC हा क्वाड्रँगल आहे आणि त्याचा शेप रेक्टँग्युलर आहे. त्याचा जर एरिया आपण काढला तर काय येणार आहे? लेंथ इंटू ब्रेड्थ, म्हणजे रेक्टँगलचा एरिया आपण लेंथ इंटू ब्रेड्थ काढतो. लेंथ किती आहे? 60 किलोमीटर पर आवर आहे आणि त्याची ब्रेड्थ किती आहे? 2 to 4 आवर्स म्हणजे 4 - 2 2 म्हणजे 60 × 2 किती आले? 120 किलोमीटर. म्हणजेच डिस्टन्स कवर्ड बाय ए ट्रेन इन अ स्पेसिफिक टाईम इंटरवल is equal to the area of a quadrangle, particular area of a particular quadrangle. म्हणजेच ह्या क्वाड्रँगलचा जो एरिया आलेला आहे 60 किलोमीटर पर आवर इंटू 2 आवर, 60 किलोमीटर इंटू 2, एरिया ऑफ ए क्वाड्रँगल ABDC इज इक्वल टू 120 किलोमीटर. म्हणजे याच्यामध्ये रिलेशन आहे का? येस. Distance covered by a train in specific time interval is equal to the area of a particular quadrangle is same. What is the acceleration of the train? ट्रेनचं ॲक्सेलरेशन किती आहे? ॲक्सेलरेशन आपण कसं, त्याची व्याख्या काय आहे, डेफिनेशन काय आहे? द रेट ऑफ चेंज ऑफ व्हिलॉसिटी. तर व्हिलॉसिटी जर तुम्ही बघितली तर प्रत्येक आवरसाठी ती कॉन्स्टंट आहे. व्हिलॉसिटी इज नॉट इन्क्रीजिंग अँड नॉट डिक्रीजेस, म्हणजे ती डिक्रीज पण होत नाही आणि इन्क्रीज पण होत नाही. मग व्हिलॉसिटी जेव्हा कॉन्स्टंट आहे तेव्हा ॲक्सेलरेशन इज 0. द ॲक्सेलरेशन ऑफ द ट्रेन इज 0. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.